आणि मराठी कलाक्षेत्रातून एक धक्कादायक बातमी येते. अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे. नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये विविधरंगी भूमिका त्यांनी साकारलेली आहे आणि हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांची अकाली खरं तर एक्झिट झालेली आहे. अतुल परचुरे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी आणि कार्यक्रमांमध्ये काम करणारे अभिनेते आहे. खरं तर या अकाली एक्झिटनं शोककळा पसरलेली आहे. अतुल परचुरे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी त्यांनी इथं भूमिका साकारलेली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, ही खरं तर धक्कादायक बातमी आहे. नक्कीच ही धक्कादायक बातमी आहे. अतुल परचुरे हे अतिशय लोकप्रिय असे अभिनेते मराठी चित्रपटांमधून आणि विशेषतः मराठी नाटकांमधून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं. त्यांना अनेक वर्षांपासून ते खरं तर आजारी होते. काही दिवसांपूर्वी ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा झालेले होते. यासोबतच त्यांच्यावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. मराठी मनोरंजन विश्वातले लोकप्रिय अभिनेते अशी त्यांची ओळख होती. सोबतच त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते न्यूझीलंडला सुद्धा गेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कावीळचं देखील निदान झालेलं होतं. मात्र त्याच्यानंतर हा आजार वाढत गेला आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. निश्चितच आपण जर पाहिलं मनश्री, तर अभिनेते म्हणून अनेक भूमिका ज्या आहेत त्या त्यांनी साकारलेल्या आहेत. आता नेमके ते कुठे आहेत आणि नेमकं काय? सध्या अतुल परचुरे यांचं दुःखद निधन झाल्यानंतर अर्थातच सिनेसृष्टीमधून दुःखद अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत. त्यांच्या सोबत काम केलेले जे सहकलाकार आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भातल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. अजून त्यांच्या भेटीला परचुरे कुटुंबियांच्या भेटीला कुणी फारसं पोहोचलेलं नाहीये. मात्र वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी जे काम केलेलं होतं, अनेक लोकप्रिय चित्रपट झालेले आहेत. वासूची सासू असेल किंवा तरुण तुर्क म्हातारे अर्क यांच्या सारख्या भूमिका त्यांच्या असतील. वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. नवरा माझा नवसाचा, सलामे इश्क यासारख्या चित्रपटांमधनं त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच अतुल परचुरे एक मराठी अभिनेते आणि लोकप्रिय अभिनेते. मुंबईमध्ये दादरमध्येच त्यांचं वास्तव्य होतं. सोबतच मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांचे अगदी जवळचे संबंध होते. राज ठाकरेंच्या विषयी त्यांना वेगळी आस्था होती. बरं मनश्री, समीक्षक दिलीप ठाकूर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. दिलीप सर, ही खरं तर अकाली एक्झिट आहे. धक्कादायक आहे आणि असं काय बोलावं मला पण सुचत नाहीये. कारण काय झालं की म्हणजे एक वेगळी आठवण म्हणजे शिरीष कणेकरांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त तो ज्या वेळेला भेटला गेल्या वर्षी, त्यावेळेला पण म्हणजे तो नुकताच बरावून पुन्हा कामाला त्यांनी सुरुवात केलेली आणि अतिशय प्रसन्न वगैरे होता आणि असं वाटलेलं की आता तो व्यवस्थित पुन्हा एकदा आपली मोठी इनिंग चांगल्या पद्धतीने करेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या. पण बुड्ढा होगा तेरा बाप चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन बरोबरची काही संधी मिळालेली ना, ती संधी त्याच्यासाठी एक म्हणजे आठवणीतला एक विशेष ठेवा होता. आणि तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं, म्हणजे चित्रपट, रंगभूमी, छोटा पडदा म्हणजे दूरचित्रवाणीवर. तर तिन्ही माध्यमांची जी वैशिष्ट्य होती किंवा ती त्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण स्वतःला प्रोजेक्ट करायला पाहिजे, किंवा त्या माध्यमाचा वापर करून किंवा तो समजून कसं काम करायला पाहिजे, हे जे त्याचं जे वैशिष्ट्य होतं ना, त्याच्यासाठी त्याला दाद दिली पाहिजे. एक चांगला कलाकार, चांगला मित्र आणि ज्याला आजूबाजूच्या सामाजिक गोष्टींचं जे भान होतं, जाणीव होती, असा एक कलाकार आपल्यातून गेला असं मी म्हणेन. तर एखादी त्यांच्यासोबतची आठवण? सोबतची आठवण म्हणजे मी जसं म्हणालो तसं की त्याचं सगळीकडे लक्ष असायचं की म्हणजे मला आठवते की शिरीष कणेकरांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त तो, मी, संजय मोने, आम्ही असे सगळे जे भेटलेलो आणि मग त्याचं जे जुन्या चित्रपटाबद्दलचं असलेलं प्रेम किंवा जुन्या चित्रपटाबद्दलच्या संगीताबद्दलचे त्याला असलेलं ज्ञान हे इतकं अफाट होतं ना की खऱ्या अर्थाने तो चित्रपट शौकीन किंवा संगीताचा शौकीन होता असं मी म्हणेन. आणि इतर वेळी काही भेटल्यानंतर इतर म्हणजे पत्रकारांचं जे काही काम, लेखन आहे किंवा जे मुलाखती आहेत ते पाहणं, हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे तो
कलेच्या क्षेत्रात वावरत असताना चहूबाजूनी तो आपलं त्याचं लक्ष होतं आणि स्वतःला अपडेट ठेवणारा असा तो कलाकार होता. निश्चितच सर, मध्यंतरी तुमची कधी भेट झालेली होती का आता हो, दरम्यान तुमची मध्यंतरी काय? म्हणजे आता 40शीतले चोर चित्रपटाचं ज्याला हे झालं फर्स्ट लुक झाला त्यावेळेला त्या निमित्ताने आम्ही भेटलेलो आणि तेव्हाच तो मला सांगत होता की आता नवे नवे प्रोजेक्ट कशा पद्धतीने तो करणार आहे. म्हणजे इतका सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणारा आणि आपण आता आपलं जी वाटचाल आहे ती अधिक विस्तृत करायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही चौकटीमध्ये अडकून न पडता आपण अधिक वेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला पाहिजे असे जर त्याला जे काही वाटत होतं ना त्याचं आपण खरं कौतुक करायला पाहिजे. आणि मी म्हटलं जसं वाचन दांडगं होतं, जुन्या चित्रपट संगीताचा जो शौकीन होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यशस्वी ठरून सुद्धा त्याचे पाय जमिनीवर होते. असा तो एक कलाकार होता, असा तो एक माणूस होता. निश्चित. धन्यवाद. दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. खरं तर अतुल परचुरे हे मराठी चित्रपटांमधील आणि नाटकांमधील एक अभिनेता आहेत. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधून त्यांनी भूमिका जी आहे ती साकारलेली आहे. अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे आणि ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरेंचं निधन झालेलं आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरेंचं निधन झालेलं आहे. नाटक, चित्रपट मालिकांमध्ये विविध रंगी खरं तर भूमिका त्यांनी साकारलेली आहे. कलाक्षेत्रातून ही खरं तर धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. मराठी कलाक्षेत्रातून ही धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. नाटक, चित्रपट मालिकांमध्ये खरं तर त्यांनी विविध रंगी भूमिका साकारलेली आहे. हुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट झालेली आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. विनोदी ढगांच्या त्यांच्या भूमिका विशेष गाजलेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग जे आहेत ते सांगितलेले होते. त्यांना कॅन्सर झालेला होता, मात्र चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना किती समस्यांना सामोरं जावं लागलं हे देखील त्यांनी त्या वृत्तवाहिनीशी बोलताना शेअर केलेलं होतं. आपण जर पाहिलं तर अनेक समस्या आणि एक आजारातून ते आजाराशी लढत होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे. हुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट झालेली आहे. अनेक दूरचित्रवाहिन्यांमधून त्यांनी भूमिका जी आहे ती साकारलेली आहे.